प्रत्येक बंजारा समाजात शेवटी प्राण जाईपर्यंत उपोषण तो वो बेटाचं આપણે सुद्धा तालमेल भेट है कि हम दत्ताने हमने आरक्षण मिलेगी वो तानी हमारो जीवन छ वो खत्म है वो तरी चाहिए पर हमने आरक्षण चाहत ये इशू बेटी अब देखो मला ये 20 तारखेनंतर जेव्हा आरक्षणाला सुरुवात हुई वो तानी मग लकडी देताना चालतो तो छत्री देताना चालतो तो मग चालतो आवतो तो कोणी म्हणजे उपोषण बेस घे जत वो तो मोर्चा निकल लगो जल मनली आज हमारे हाथ में लकड़ी भी छेनी आणि छत्री भी छेनी आज तुम्हारे सबको सब उपोषण बेसको तुम्हारे देखकर मग ताकद होगी आणि आता दत्ताने आपल्याला आरक्षण मिळेली बोलतानी हम हरिभाऊ जी हम ये वयस्कर वेगेचा पण दत्ताने आरक्षण मिळेली हमारो तो उर्वरित आयुष्य छ ये आरक्षण वासूच लिए ये हम तमाम मुंडा पिला कराचा आणि दूसर बात एक लक्ष्य काढो कोई टाइम बोलेगा अब नंदू भी बोलो कि संतोष है की यात्रा पिसा चावचं ये देखलं ये बदनाम करे ना अपने लोगों ने अपने मेहनत लोग बदनाम कर अब वो पुणे मीटिंग हुई वो तो खाली फक्त मीटिंग कसे हुई पिसा जमाय पिसार मत काढो आणि फक्त एकच आरक्षण खूप मिळी आरक्षण जो यमई जो कोण मास टँक चावचं थिंक टँक चावचं आणि फायनल टँक भी चावचं पण वो आपण गुप्त मीटिंग लेता कत्ती जमा करेलो संतोष इच्छा आपण संतोष को 25 लाख करोड़ को अरे 25 को नहीं संतोष जवाबदार ने तो 50 कोटी रुपया जमा कर तुम एक लोग 50 कोटी वो सिस्टमैटिक कारण कोण पण चेक लोग एकत्र करता वो मने माहिती छ समाजावर फरक करे खूप 50 कोटी रुपये पिसा काढून पण पिसा आपल्याला लागे नाही आरक्षण मध्ये असू आपल्याला पिसा लागे नाही कारण आपण जो हातेवाई छोट्याने गेलेचा उपोषण देत नाही आपण बडवाळो खेळ करते ना समाज सत्तानी समाज ताकद एक दुटी दकाळोनी समाज जो हातेमाई जो छोट्याचं ताकेल एक दुटीरो वो न देतानी सरकार नतमस्तक हे मला आता समाज उंडा गावा अब काही लोग के कि वो तो आपण उपोषण बैठे तो कोई वो तो दखल कोणी दी दे अरे वो तो 15-20 अब आज तो मीटिंग ले सरकार एखादा जग इतकं भूत माहिती होत चली हिच प्रत्येक मोठ्या माहिती फक्त आपण ना दिशा काढायचं दिशा चालेल मग तुम्हाला बोलेल खूप छ म्हणा पण तुम्हाला अभिनंदन करू आणि खास करताना तो आम्हाला प्रत्येक मोर्चा घ्यायचं जो व्हिडिओ कलेक्ट दकाळे असो जगून वारंवार दकाळो आता मोर्चा निघलो असं मी वारंवार दकाळो लोकांना प्रोत्साहन मध्ये आणि हे नंतर सुद्धा मोर्चा थांबेवाळो छेनी दत्ताने आपल्याला आरक्षण म्हणेली पोतानी मोर्चा थांबेवाळो छेनी हरिभाऊ हम तो विचार कितीच हरिभाऊ आपण बोलिए समाज तो मन में जो वाद खड़े द्वार छ पण फक्त काम एक जुटीची कोणी म्हणजे राजकीय जो छ आणि संत लोक छ वो वेगवेगळे छेनी एक स्टेज भाव घ्यायचं आणि 16 तारखेला मीटिंग छ एकत्र वेतानी तो जाहीर करवाल छ वो मैं केनी दुखाय छेनी केनी बोले छेनी केनी नाम लेतानी हाई करे जग संघटना जग राजकीय लोक जग महंत लोक एकत्र छ आणि आपल्याला नक्कीच आपलं मनोबल आपण म्हणणे कोणी इच्छा पूर्ण घे आज शिवालाल महाराज चरणी प्रार्थना करू छू माझी शब्द जय शिवालाल जय शिवालाल मैं अर्जुन भोटियान को ये पर 2 लोग चिकित्सक अभ्यास करे एक निवेश करून भेटो છે दूसरो માં પણ તમે એકાવાદ ગેજેટમાં આપણો ઉલ્લેખ ન કરી
कागज कच्च मारकर वो गॅजेट कच्च से 23 आयोग आहे वो आयोगेर अहवाल कच्च कुणसे तेजे काही तर गोरमाटी सरू लकमेले जोगो कतच तो मने एक केच की आपले आरक्षण मागतो ना हरिभाऊ राठोडजी आपले 1968 जे 11% आरक्षण वगैरे म्हणून आपल्या इकडे गोरमाटी म्हणूच काही 14 मूळ जमातीचे बेन 11% माहिती नंतर पुन्हा 28 जमाती दिले वो आपले सोबत हैदराबाद गॅजेट ना उल्लेख छे काय स वडर कैकाडी बेलदार घिसडी हे आपले भेटच हो उंदर पॉप्युलेशन तम आपली मूळ जमातीने सोड दिले आणि वो 14 जमाती माहिती એટલે गोरमाटीने 3% माहिती रिजर्वेशन मागाकरण केले जो तो 0.02 आहोत जाऊच काय तुम्ही आपण मूळ भटक्या जमातीने जो कोण सोड दिले हरिभाऊ राठोड जीवन संघ भटक्या जमाती सारू काम तो अचानक का हम गोरमाटी सारू मागणी मागे काम पडो का पड़ी का गोरमाटी तम उल्लू बना रहे तो रिजर्वेशन क्राइटेरिया समजून कोणी रे थम केले तो मंडल आयोग पान नंबर 7 लकांचं पॅरा नंबर 4 काही लकांचं होतं तो मन निरे सूच केलं की आयवाळे काळे मत ये जनभर भाषण डोकस तरी 5 लोक टीम रे काढो 7-8 लोक संघर्ष होताना जसं लिदेचो आपण सहकार्य आपण डायवर्ट कोणी हम सत्यता आधारे बोल रहे भैया म्हणजे सत्यता वगैरे चाहिली गई मन हरिभाऊ राठोडे ऊच केलं होतं अचानक बाबा 17 तारखेला आंदोलन शेनत मनोज जरांगे बजाव वाटोचे आपण शेतवील मनोज जरांगे बजावा काय तो मन आत्राच केलं की जर काय आरक्षण पळायला आपले लेरे तो आपले मूळ जमातीचा 14 मूळ जमाती सोबत लिया तो 50% आपले रिजर्वेशन मिळत मन आत्राच केलं से आयोग विरोध कर 51 गॅजेट वोट करते सॉरी मग भाषण करे करता आहे कोणी एक 3 निवेदन करायचं म्हणा वेळची शेर माफी मागा पहिलं निवेदन हे करायचं की आरक्षणाबद्दल इत्तमभूत माहिती दे सर आणि अतिथी अंगम कुणसी व्यासपीठे जावाळोची घोषणा करे सर आता यायचो अतिथी अंगम कुणसी व्यासपीठे बाळो कोणी आरक्षणेरो आणि जनगणनारे बाबतीमाई मग 24 तास अवेलेबल छू आणि अतिथी अंग खास करून युवक विद्यार्थी विद्यापीठ स्तरेवर आणि जे संघर्षशील नवीन तरुण नेतृत्व तयार आहे तो मार्गदर्शन सर 24 तास अवेलेबल छू तो मन बोलाव ही पहिली घोषणा दुसरी घोषणा ही की मन हरिभाऊ राठोडे रिक्वेस्ट करायचं ऍक्च्युअली उन्ना मग करतो तो आजी मार भूमिका बदलेन लोक शंकास्पद ही करते म्हणून रिक्वेस्ट करायचं एक 3 साल पहिले मग डोलीती दिली तांडा लदणी यात्रा काढतो हानुस प्रचंड समाज सपोर्ट किदो तो आणि शेवटी इनमिन 3 रगेते वर मैं एकलो शहीद व्हावं लाखो रुपया जाताना बी मैं एकलो शहीद होतो वसो हरिभाऊ मार रिक्वेस्ट की तुम एकले शहीद मत हो मार सरी कई लोग तमार सोबत जन रिया शहीद रिया जन आपले महत्व आहे तो युवा आणि शेवटी जातो मन एक वाक्य यायचं वो नेतृत्व बदले मी येऊन देरेचं नेतृत्व खूप आचोच पण येती नवीन हाणून नव तरुण तयार नाही उपोषण ही उपोषण शेवटी राहील आपण उपोषण करूयाच तो आजी प्रादेशिक सामाजिक संतुलन रखाडे सर प्रत्येक विभागीय माहिती आपण लोकला और विचार करा आणि और नंतर नेतृत्व विचार करा बस आपली 3 मन घोषणा करी ती जय जय या महाराज हरित लक्ष्मण फुलेशाह आंबेडकर विचारधारा श्रीवार अभिवादन करतो आणि आपले सेना म्हणजे कधी नाम न देता आता आयोजक आणि आयोजक आपण ॲडव्होकेट रमेश युवराज आणि संतोष यांना सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद देतो की जो एक महारूप मोठो संकट संकट हे माध्यमेથી સરળવું જ કેમ કાંઈ હતું છે
खरं म्हणजे आज जो बी निर्णय व्हायचं खूप आशा व्हायचं नेतृत्व बाबतीમાં जेव्हा लोक વાત करते थे तो मार મને કહેતો હતો કે હાજી તારી કાંઈ કરો તો नेतृत्व करो तो दुसरं काही करो 1992 वंजारी वाजो नोकरी करतो तो जरा बाहेर निघतो मग तो 92 થી આપણે તારે શું ચોકદાર આવે ગए 33 वर्ष ये पुण्याમાં 90 बंजारा क्रांति दरे बोर्ड लगाओ आता कतराक लोक भेटे आपको 90 शोधत काढो અત્યારે લોકો માલન कोणी खडक वाचणार लोक અત્યારે मालन कोण पाषाणार लोक गत वस्त्रेचे लोक गोरवाटी होते मालन कोण वारदेन मुंडे साहेब आणि एक पुण्याમાં पंतप्रधान अटलजी आणि આપણો गुजरात तर आधी दुसरे केलं आपण होम मिनिस्टर कोण होता होम मिनिस्टर कोणी अडवाणी जी येण्याने मोर्चा कारण निवेदन दिले वगैरे वगैरे जायचं मग जास्त टाइम डोली कारण मग मुद्दा कुठपर्यंत मग एलॅबोरेट करतो कोणी परंतु इतिहास करेक्ट राहील जाऊ इतिहास गलत नकारो इतिहास गलत नकारो आपण रामराव बापू आधारपूर्वक तुम्ही पूछू कि रामराव बापू दीदन दिल्ली में उपोषण की दो हमारे 4 दिन हमारे मुंबई में उपोषण की दो पर मत पूछो कि रामराव बापू ऑलरेडी उपोषण 75 वर्ष कर रहे हो पण वन अप्रिशिएट ये वस्तु बसारे कि पब्लिसिटी माध्यमाची आपल्याला ही आरक्षण मुद्दा उपस्थित येतो पण हे करा 2004-5-6 माताचा पण 1998 पहिली वेळा जरा मग मोर्चा काढतो 98 जनाबी रामराव बापू 99 2001 इसे 5 जानेवारी वाटे करू चुका 5 जनवरी ने दर 5 जनवरी ने आजाद मैदान पर मोर्चा करते तो पहला मोर्चा मार 1 लाख आता उपस्थित बघलो मोबाईल आणि वही जना मोबाईल न काही करा आता फोन भी न केली क्वचित लोक पण फोन आणि तरी 1 लाख लोक आपण लाय कारण आम्ही ही जो मोर्चा कुकरण काही हो लोक एकले कोणी देतो मग अशी तमाशा 4 मीटिंग हुई थी हमारी कितने मीटिंग हुई थी नीलेश 4 मीटिंग के बाद स्पष्ट उपस्थित हो कि साटा घाटे लोग जाए आज भी मन करवा फोन है साहेब साटा घाटे हमने जाए तो वो लोग के उन्हें काही करू रोज जाए मत दिवाळी 17 तारखे मोर्चा वेजावचा आणि वर बाद होण्याला दिवाळी भी खालाचा और बात जाए दो अशा प्रकारे लोक भावना राहू आणि पण साधा काटन यातला प्रश्न थे अनेक प्रश्न कमी केली तू साधा काटन तो जाहीर व्हायचा और नंतर आपण तो मिळवायचे नाही आदो महाराष्ट्र चळवळ साधा काटेना परंतु निवडणूक आली सवाल आचारसंहिता लग जाओ निवडणूक लग जाओ तो 6 महिना आपण मोर्चाच काढते आणि असे एमआय आपण 17 तारीख ठराय आपण तुम्ही अतरा डर लागवचा 17 तारीख करो मोर्चा हम देखे कोणे अरे वो औरंगाबाद थोड़ी मर्जी थी कन्नड आणि कन्नड थोड़ी मर्जी कर मग आमदार गो कलेक्टर ऑफिसर आणि एसपी भेटो पत्रकार भेटून मग 9 तारीख डिक्लेअर करतो 9 तारखेला मोर्चा पेपरे मागो टीव्ही मागो शे आवो પછી ઉઠે હોતે લોકલ લોક એને હકે છે ને આપણો રોહિદાસ કાઈ ના તો નેતા આપણો રાજપાલ जी પછી ડોક્ટર मुझे कोई ने हमने चाली नहीं ये हमने चाली नहीं 2 तारीख को
ठीक है 2 तारीख लो तुम लोग कर लो तो क्या करते तो 2 तारीख लिखे 4-5 जने 2.5 लाख लोग मोर्चा निकल गो 2.5 लाख 17 तारीख तो मैं 15 दिन की घोषणा कर रहा हूँ 2.5 लाख अंजना हम गए तो हमने माइक सुन ली हमने बोला सुन दी मैं डर ही लागो सर कि सवाल मनी छेटी करे रो षड्यंत्र तो न चालो हरी वो राठोडने नुसती ती छेटी न करे ये ढीलो करे रो आणि सवाल एक मोटो षड्यंत्र चालो એને મેં ફૂટ પડેલો એને નારાશના થાય છે બે સખત કરું પણ આજ જો કઈ નિર્ણય લેવા હું તમને માયુસ કરું ને तुमसे बोले तो शेती मोठो प्रश्न मार छुटको कुकरण परमेदन मार मिसेस आम्ही लिखे मार घरी हमार खूप लढाई हुई वो केला 17 तारीख क्या सकता मग मरगो तो करू मग एकदा तो छोड़ देऊ पण मग जंगलात चल जाईल मैं जंगल चल रही कति चल रही मैं मोर्चा कल्याण तमने से छोड़ दू तो घर आए ना मैं कति चल जाऊँ आता हमारे नितीन नंद खूप घमासान चालू 17 तारखेबद्दल नेतृत्वाबद्दल तुम्ही यात्राच केली तो म्हणजे प्रामाणिक रेकॉर्ड करलो ही केरी नेतृत्व वेळेचा कनाई वेळेचा पण हरिभाऊ राठोडच केलं किंवा कारण वो लगावत होता ही इश्यू मारोचं ही आरक्षण मारोचं ही विषय मारोचं अब तुम्हें जैसे तुम्हें जो आता मानते कुछ आरक्षण को મળે कि केवळ हैदराबाद गजेट મળ્યો છે तो आरक्षण મળ્યો पहिलं आतेरो रिकमेंडेशन वेचा होतं रिकमेंडेशन केला होता कि ट्राइबल डिपार्टमेंट वो रिसर्च करके चाहता कि ये आदिवासी कैसे फुलफिल करता ट्राइबल डिपार्टमेंट ये पूरा ऑफिस था अनबत बेटे जो कौन से आदिवासी लगे आदिवासी वो मरे तो मान नाम लगे ये आदिवासी करके पर वो न लगे धनगर का वो धनगर करना 4 वर्ष की लड़ रहे एक डीओए पत्र करे दिवस गवर्नमेंट होने ना फक्त मूर्ख बनावतं पहिल्या ह्याच्यात करू दुसऱ्या ह्याच्यात करू चाल पुढच्या लढण्यावर चाल कारण होतं जो अधिकारी भेटायचं आता जो अधिकारी भेटायचं वो आदिवासीचं आणि वो कदापि तुम्ही ये आदिवासीचं ये आदिवासी थे कृपया फुलफिल करायचं लग देईल समजा मार्क कुठे लकही दिले दुसऱ्या अधिकारीला बसाई गव्हर्नमेंट लकही दिले तो सरकार दी होईल पत्र म्हणून दे सकेली कारण पूर्ण मोरे मोर्चाचे यवतमाळ मोर्चा हो नांदेड मोर्चा हो आपल्यापेक्षा डबल मोर्चा करेल आणि ही मेन कारण तुम्ही कुठू पण एमआई कायचं ये बात छोड़न भी अपने आरक्षण मिळ सकत हरिभाऊ राठोड बरोबर नाणे हरिभाऊ राठोड उगीच लोक काही नाही हरिभाऊ राठोड अभ्यासू आहे अभ्यासक आहे तो ये अभ्यास वगैरे मेळू छू की आपण आरक्षण म्हणून दाखवली जना આપણે તેનો વસંતરાવ નાયકે जो મધ્યા 12.5 વર્ષ મુખ્યમંત્રી રહ્યા પછી આરક્ષણ મળે તો કુકરણ તમે કહેજો आता ते रिकमेंडेशन व्हायचं होतं आणि પછી संसदेत बिल आणायचं होतं बिल म्हणजे घटना दुरुस्ती बिल आणायचं होतं पण घटना दुरुस्ती बिल आपल्याबद्दल ऑलरेडी आलेलं होतं की कचरात रोखून मागणं 1966 एक तो सभा हुई थी दिल्ली में जो सरकार बनेगा आणि बता जरा यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक केटी राठोड साहेब आपलो कर्नाटकेलो आणि वो नंतर उत्तमराव भिया खासदार हिंगोलीलो ऐसे लोग आणि भानावची विशेषता ऐसे लोग प्रेरित थी इंदिरा गांधी अपने उसको बिल लाई 1967 में बिल पास होने हुए थे हम विरोध किए नंतर 1971 वाले बिल लाए बिल पास कोणी हो
नंतर 1976 बिल लाय पास कोणी हो, पण आंध्र जो विषयचा तेलंगणा एरिया रिस्ट्रिक्शन करण व तेरा मुख्यमंत्री आणि बापू रामराव महाराज 10 लाख लोक जना मोर्चाकडे जना रामराव बापू ने सजेशन किए देखो हाँ आंध्र में हमारो डैम को सुगालीकरण कर आणि तेलंगणा में हमने आरक्षण छेली म्हणजे आंध्र में एकच राज्य जना तेलंगणा तो नंतर होत जना आंध्र में उपरेर पट्टा में आरक्षण आणि हेटेर पट्टा म्हणजे तेलंगणा में आरक्षण कोणी आणि कारण जना एरिया रिस्ट्रिक्शन करत कोणी आरक्षण मिळवो आपण हणून रे जना ती बदल महाअभ्यास केलो की भाई आरक्षण का कोणी मिळो तो आदिवासी मेनली विरोधचा आणि विरोधचा कारण ये आरक्षण देणे गव्हर्नमेंट आपण ही मेन मुद्दा आम्ही आया आहोत मुलांना आपण हे केलं था पण जेव्हा की वे आउट करणं लागेल असं ये माहिती वे आउट सब कॅटेगरायझेशन करणं लागेल असं एसटी रो शेड्यूल ट्राईब रो आणि कारण असे काही वाताचं मार्ग नाही आताच कोणी तो आपण जो संविधानचा आपण देशाचा जो संविधान बाबासाहेब आंबेडकर लखनऊचा आणि वरनं जो शेड्यूल ट्राईब लिस्टचा वो माई 35 नंबर पर अपन नाम ऑलरेडी रहा और आज भी था थोड़ा वक्त तब देखें जाओ उतर चलने चलिए आपने क्या जरूरत अपनी ये जल्दी की जरूरत तो जो लिस्ट वो मैं 35 नंबर पर नकमेलीचा नायक नायका मोठा नायका चोळी वाला नायका आणि सिंग वाला नायका सिंग आपले बाई चोळी आपलीच बाई घालत नायक आपल्यालाच करत आणि कारण कदाचित हानू आपण वेआउट काढून लागेल अभ्यास माहिती हानू कोणी हानू वेगो तुम्ही चूक वेगळीचा हमने बंजारा करून आता दुरुस्ती करणार तत्सम तो अशी भगम सेवा त्याचं आबा आपल्याचे भूक लागली तर शेवटे आपण एकच कुटुंब पण तरी पण लोग पण पूछते कारण अभ्यास में काही नहीं करो जो तो मैं एक बात पूछूं कि कामयाबी मिले ना मिले वो तो कुदरत के हाथ में है लेकिन कुछ न करना गलत बात इसलिए याचना नहीं भीख मांगे चले हक मांगे याचना नहीं अवरण होगा और संघर्ष बड़ा भीषण होगा भीषण संघर्ष करायचं संघर्ष येते मात्र मिळावा मात्र तमाम जो सजेशन आहे काय मन मान्याचं तमसे केलं तर मन मान्याचं ये युवक सत्तारे हातून ओढे मुंड्यान करावं वडे मुंड्यान करताना आपण मार्गदर्शन आणि वनेला पूर्ण मार्गदर्शन वने काय करतो ना आपण वने एक ये कोर कमेटी बनाने बाद वने में हम मार्गदर्शन लिया आणि पूर्ण जो आंदोलन मुन्ना गेलो आपण चलाय मैं एक रिक्वेस्ट आधी करतो एक मिनिट आपण आंदोलन पोस्टपोन करायचा कॅन्सल करू की नाही 17 तारीख आणि मग काही जर सांगो तुम्हाला टाइम लिमिट भी द्यावं लागेल नहीं तो हम को ये 17 तारीख बटा और 17 तारीख करना एक महीना बाद 17 तारीख करना उसका करो आणि ये तमाम जगा फटका वे शक्यताचा एक जबाबदारी कोण लेवाते गोवा धन्यवाद जय शिवलाल संदर्भात मोठी आज मीटिंग इथं पार पडलेली आहे मोठा प्रतिसाद भेटलेला आहे जोरदार भाषण सुद्धा झालेलं आहे थोडक्यात काय सांगाल यावर नाही राज्यात गेले महिनाभर जे मोर्चे झाले तर त्यानंतर आता अंतिम मोर्चा 17 तारखेला ठरला होता आपल्या मुंबईला आणि तो आपल्या दादरला शिवाजी पार्कवर त्या ठिकाणी फार मोठी तयारी पण झाली होती परंतु सगळ्यांचं असं म्हणणं पडलं की आता दिवाळी आहे आणि दिवाळीमुळे जो आमचा ऊसतोड कामगार आहे तो सुद्धा आता बऱ्यापैकी आपल्या दसऱ्यानंतर बाहेर गेलेला आहे
तर त्यामुळे पोस्टपोन करा अशी सगळ्यांनी विनंती केली, तर ते मी जाहीर केलं आहे की पोस्टपोन केलेलं आहे. परंतु हे जे आंदोलन आहे हे आणखी आम्ही तेज करू आपल्या दिवाळीच्या नंतर असं ठरलं आहे. आणि आज सगळ्या लोकांमध्ये ते उत्साह संचारलेला आहे की आम्हाला आता आरक्षण मिळेल आणि मलाही असं वाटतं की आरक्षण मिळाल्याशिवाय राहणार. तुम्ही ह्या आरक्षणासंदर्भात कुठल्या सरकारमध्ये कुठल्या नेत्यांची चर्चा वगैरे चालू आहे? नाही, ते दुःख आहे आम्हाला की अजूनही आमच्याकडे म्हणजे ढुंकुनी बघायचं आणि सरकार त्याच्यामुळे सरकारने गांभीर्याने घेतलंय की माहित नाही. पण आपण बघितलं पुण्याचा मोर्चा तुम्ही बघितला असेल, मी जालना, बीड, मी तर चाळीसगाव, सोलापूर, मी सगळे मोर्चे बघितले. मी सगळ्या मोर्चात हजर होतो. मी नांदेड सगळ्या मोर्चात हजर होतो. आणि मला असं वाटायला लागलं की आता इतिहास घडत आहे. मराठा समाजापेक्षाही मोठे मोर्चे म्हटलं तरी चालेल, कारण 2-2, 3-3 दिवसाच्या याच्यावर फक्त एवढे मोठे मोर्चे झाले आहे आणि एवढ्या मोठा प्रतिसाद जेव्हा बंजारा समाजाला मिळत आहे तर निश्चितपणे आमचा विजय होईल आणि आम्हाला आरक्षण मिळेल. चर्चा झालेली आहे, पुढची लढाई कशी असणार आहे? पुढची लढाई जे उपोषणाला बसलेले आहेत महंत आणि राजकीय सगळे आमचे पुढारी आणि सामाजिक कार्यकर्ते जे आहेत ते, आणि हरिभाऊ राठोड, आपले रमेश राठोड आणि संतोष आणि युवराज, या हिरालाल, हे सगळे या ठिकाणी मोर्चा मोठ्या प्रमाणात काढायचा आहे. एक तर मुंबईला आणि दुसरं संभाजीनगर, तिसरं नागपूर, अशा मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा काढायचा आहे. आणि हे मोर्चा जे आहेत ना ते आता थांबणार नाहीत. ह्याच्या पुढे दिवाळीच्या नंतर परत सुरू होणार आहे. तर समाजात उत्साहाची लाट आहे आरक्षणासंदर्भात. दिल्लीला सुद्धा जाण्याची तयारी? हो, दिल्लीला पण जाण्याची तयारी, कारण दिल्लीतून आम्हाला हे आरक्षण मिळणार. ते महाराष्ट्र सरकार फक्त ते हे देणार त्यांचं. आहात तुम्ही हैदराबाद कॅबिनेटमध्ये सुद्धा नोंद आहे समाजाची. पुढचं लढा कसं बघतात कायद्याचे विषय? नाही सर, हे बघा, हैदराबाद गॅजेटचा जर उल्लेख केला गेला तर हैदराबाद गॅजेटमध्ये हा बंजारा जो समाज आहे, बंजारा, लमाणा, लंबाडी, 108 जो आमच्या समाजाला अनेक उपनाव आहेत. हा समाज त्या काळी आदिवासी होता. म्हणजे आताच्या 1950 नंतर जेव्हापासून आपली राज्य घटना लागू झाली 26 जानेवारी 1950 नंतर त्या सगळ्या आदिवासींना शेड्यूल ट्राईब म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये ऍड करण्यात आलेला होता. हे प्रेसिडेन्शियली ऑर्डर आहे. परंतु तदनंतर हैदराबाद गॅजेटचा उल्लेख करायला गेला तेव्हा आम्ही आदिवासी होतो, म्हणजे आताची आम्ही अनुसूचित जमातीमध्ये आहे. म्हणजे आमची एवढी छोटीशीच मागणी आहे, जर हैदराबादचं गॅजेट वापर करून तुम्ही माझ्या मराठा बांधवाला आरक्षण देऊ शकता, तसं आमचं बाबा हैदराबादच गॅजेटचा वापर करून आम्हाला जे काही अनुसूचित जमाती आहे त्याच्यामध्ये ऍड करण्यात यावं, बस एवढी आमची मागणी आहे. मध्य प्रदेशमध्ये आहे? कशामध्ये? मध्य प्रदेशमध्ये ऍड केलेला आहे का? हा, नाही, आंध्रा तेलंगणामध्ये आहे. आंध्रा तेलंगणामध्ये आम्ही एसटी मध्ये आहोत. अशा भरपूर भारत देशातल्या अनेक विविध राज्यामध्ये सुद्धा आम्ही एसटी आणि एसटी मध्ये आहोत. या संदर्भात हायकोर्ट वगैरे PIL वगैरे नाही सर, सदरचा हे बघा, आतापर्यंत अनेक PIL पेंडिंग सुद्धा आहेत, अनेक वर्षापासून पेंडिंग आहेत. हायकोर्टमध्ये पण आहे, सुप्रीम कोर्टात देखील आहे. परंतु आताच जे आहे संविधानिक अधिकार आहे आणि राज्य देऊ शकतं. अनुसूचित जमातीसारखे जे काही मागासवर्गीय फॅसिलिटी आहेत ते देऊ शकतं. आणि सेकंड थिंग, हा राज्य सरकार केंद्र सरकाराकडे शिफारस देऊ शकते. पुण्यातील सकल बंजारा समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे राज्यव्यापी चर्चासत्राचं आयोजन आज करण्यात आलं होतं. आणि महत्वाचा विषय असा होता की 17 तारखेला जो बंजारा समाजाचा मोर्चा मुंबईमध्ये निघणार होता त्या मोर्चाला सध्या स्थगिती देण्यात आली असून येणाऱ्या काळामध्ये संभाजीनगर, त्यानंतर नागपूर आणि त्यानंतर मुंबई असे 3 टप्पे आम्ही ठरवले आहेत. आणि आज या बैठकीला आमचे काही महंत, त्यानंतर आमचे काही आमदार, मंत्री या सर्वांची अनुपस्थिती होती. त्यानंतर त्यांच्यासोबत सर्वांसोबत चर्चा करून पुढील दिशा ही आम्ही कोरागडावर ठरवणार आहोत, असं मी तुम्हाला आजच्या निमित्तानं सांगतो. स्थगितीचं काय कारण? स्थगितीचं कारण असं झालं की दिवाळीमध्ये बंजारा समाजामध्ये खूप मोठा सण साजरा केला जातो. मेरा मागणे म्हणजे एक आमच्या संस्कृतीचा भाग आहे. आणि ते मेरा मागणं ही गोष्ट जी आहे ती आमच्या तांड्यातच केली जाऊ शकते, ती मुंबईत जाऊन आम्ही करू नये.
तो वार्षिक सण आहे, वर्षामधनं एकदाच येतो आणि तो बंजारा समाजामध्ये खूप मोठं महत्व आहे त्याला. त्यामुळं दिवाळी झाल्यानंतर ह्या गोष्टी आम्हाला मुंबईमध्ये करायच्या आहेत आणि त्यासाठी आज आम्ही सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला की 17 तारखेचा जो मोर्चा आहे तो तात्पुरता स्थगित करून पुढील तारीख जसंही सर्वांची चर्चा होईल त्यावेळेस आम्ही जाहीर करून सर्व प्रसार माध्यमांना आपल्या माध्यमातून कळवू. आज पुण्यानगरीमध्ये महाराष्ट्रातील बंजारा समाजाच्या सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी चिंतन मीटिंग या ठिकाणी झालेली आहे आणि इथले आयोजक आमचे ॲडव्होकेट रमेश राठोड आणि आमचे उद्योजक संतोष पवार आणि युवराज आडे, आमचे पंडित भाऊ आणि या सगळ्यांनी मिळून या कार्यक्रमाचं आयोजक या ठिकाणी होते आणि मोठ्या संख्येने राज्यातील सगळे प्रमुख या ठिकाणी आले होते. आणि आजची जी मीटिंग आहे ती आज महाराष्ट्रामध्ये आपण सगळे पाहताय की बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणासाठी तालुका जिल्ह्यामध्ये लाखांनी मोर्चा निघतायत. म्हणजे समाज हा एकवटलाय, एकजुटीने सेवालाल महाराजांच्या आशीर्वादाने तो आरक्षण काय आणि एसटी आरक्षण काय याचं महत्व त्यांना माहीत झालेलं आहे. आणि आमची महाराष्ट्र सरकारला एवढीच विनंती आहे की हा बंजारा समाज जवळजवळ 2.5-3 कोटी बंजारा समाज महाराष्ट्रामध्ये आहे आणि या बंजारा समाजाच्या जीवावर महाराष्ट्राचे सर्व साखर कारखाने चालतायत, बीट बिगारीची कामं सगळी बंजारा समाजाच्या ताकदीवर चालतायत. बंजारा समाजाला कमी लेखू नये आणि आमचा अंत बघू नये, कारण का या संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान दिलाय ते संविधानाचा अधिकार आम्ही मागतोय. आम्ही काय कोणाकडे भीक मागत नाही आणि संविधानाचा अधिकार तो आम्हाला मिळाला पाहिजे आणि त्याचे पुरावे आम्हाला मिळालेत म्हणून आम्ही त्या पुराव्याच्या आधाराने आम्ही ते आरक्षण मागतोय. आणि आमचे नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड, राजूसिंग नाईक साहेब आणि महाराष्ट्रातले सर्व पक्ष पार्टी बाजूला ठेवून हा बंजारा समाज आरक्षणासाठी हा एकवटलेला आहे. आणि नक्कीच थोड्या दिवसांनी आम्ही दिवाळीच्या नंतर या मुंबईमध्ये मोठा एक मोर्चा झाला पाहिजे. जसे जरांगे पाटलांनी मोर्चा काढला त्याच्यापेक्षाही तीव्र ताकदीचा मोर्चा झाला पाहिजे. तिथेही जरी प्रश्न नाही सुटला तर मुंबईला, दिल्लीला हा बंजारा समाज लाखोच्या संख्येने जंतर मंतर किंवा तालकटोरा मैदान किंवा आमचं जे रखाबगंज आहे, कारण का दिल्लीचं जे पार्लमेंट आहे ते बंजारा समाजाच्या जमिनीवर आहे, ती सुद्धा आम्ही तिथून बाजूला सुद्धा काढायची ताकद ही बंजारा समाजाकडे आहे. आणि तेवढी ताकद घेऊन आम्ही संघर्ष आरक्षण मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाही, ही शपथ आम्ही या ठिकाणी घेऊ.